नमस्कार सर्वांना. पंचांगानुसार वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात. यात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. श्री हरिविष्णूंना समर्पित असलेले हे व्रत मोक्षप्राप्तीसाठी सर्वोत्तम ठरते. वर्षभरात एकूण 24 वेळा एकादशी तिथी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. देवांनी देखील एकादशीचे व्रत पाळले आहे. प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे नाव आणि वैशिष्ट्य आहे. शास्त्रानुसार जो कोणी एकादशी व्रतासह श्री हरिविष्णूंची पूजा करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशाच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. या तिथीला निर्जला एकादशी म्हणून ओळखलं जातं, जी सर्व एकादशींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कठीण मानली जाते. कारण या एकादशीच्या व्रतात पाणीही ग्रहण केले जात नाही. तर तुम्हाला आता सांगते एकादशी तिथी कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे. तर एकादशी तिथी आणि त्याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 17 जून रोजी पहाटे 4:42 सुरू होणार आहे आणि 18 जून रोजी सकाळी 6:23 समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार 18 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाणार आहे आणि त्या दिवशी मंगळवार आहे. तर एकादशीचे एवढे महत्त्व काय आहे? धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच नावातच या एकादशीचे महात्म्य सांगितलेले असून या दिवशी पाण्याचे सेवन केले जात नाही. भाविक हे व्रत निर्जल पद्धतीने करत विष्णूंची पूजा करत असतात. मान्यतेनुसार जर तुम्हाला एकादशीचे वर्षभर सर्व व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त निर्जला एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला संपूर्ण एकादशीचे फळ मिळते. यासोबतच या एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हटले जाते. धर्मग्रंथानुसार भीमाने या दिवशी निर्जल राहून म्हणजेच पाणी न पिता विष्णूंची पूजा केली होती. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घ आयुष्य लाभते आणि मोक्षाची प्राप्तीही होत असते. तर निर्जला एकादशीची पूजा विधी मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं आहे, या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा. देवघर स्वच्छ करून त्या ठिकाणी चौरंगावर विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची आहे. आता पूजेला सुरुवात करायची आहे. दरम्यान धूप आणि दीप लावायचा आहे. त्याबरोबर विष्णूला पिवळी फुले, फळं, अक्षत, त्यानंतर चंदन, खीर इत्यादी वस्तू अर्पण करायच्या आहे आणि देवी लक्ष्मीला शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहे. शेवटी एकादशीची कथा वाचायची आहे आणि विष्णू चालीसाचं पठण करायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि जो आपण खीर तिथे विष्णूंना दाखवलेली असते ती प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे. तर ही झाली निर्जला एकादशीची माहिती, महत्त्व. त्यानंतर मुहूर्त झाला. तर ह्या दिवशी राशीनुसार आपल्याला काय उपाय करायचे आहे मी तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या राशीला तुम्हाला काय उपाय हे करायचे आहे. तर सगळ्यात पहिली रास म्हणजे मेष रास असते. तर मेष राशीला कुठले कामं करावेसे वाटत नसेल, कामामध्ये जर अडथळे येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, या दिवशी कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्याच्यात गावरानी तूप टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर सिंदूर टाकायचं आहे. लाल सिंदूर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे लाल थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि हा दिवा विष्णूंच्या चरणी म्हणजे विष्णूंच्या मंदिरात जाऊन तिथे अर्पण करायचा आहे. तिथे जाऊन तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळेतच करायचा आहे. असं केल्याने राहू केतूच्या त्रासापासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. त्यानंतरची रास म्हणजे वृषभ रास. तर तुम्हाला काहीतरी काम सुरू करायचं आहे पण तुम्हाला सपोर्ट मिळत नसेल तर अशा लोकांनी लोणी आणि खडीसाखर भगवान कृष्णांच्या चरणी अर्पण करायची आहे. लोणी घरातच बनवलेलं असावं आणि त्याची क्वांटिटी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तेवढीही घेऊ शकतात. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राहू केतूमुळे तुमचे जर काम होत नसेल तर अशा लोकांनी 1.25 किलो खडीसाखर तुमच्या इष्टदेवाच्या चरणी किंवा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायची आहे. त्यानंतरची रास कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी केशर मिश्रित दूध शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. त्यानंतर सीझनल फ्रूट तुम्ही अर्पण करू शकता आणि पक्ष्यांना दाणा पाण्याची सोय पण नक्की करायची आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीच्या लोकांनी 1.25 किलो गूळ
इष्टदेवाच्या मंदिरात किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे। त्यानंतरची रास म्हणजे कन्या रास। कन्या राशीच्या लोकांनी 11 तुळशीचे पानं भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे। त्यानंतरची रास आहे तुळ रास। तुळा राशीच्या लोकांसाठी हे प्रॉपर्टी घेण्याची वेळ आहे, पण जर ते काम तुमचं होत नसेल, तुमच्या कामात जर अडथळे जर येत असेल तर 1 किलो मुलतानी माती घ्यायची आहे आणि थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे आणि हे भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे। त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांनी मधाने शिवपिंडीला स्नान घालायचे आहे, त्यानंतर पाण्याने स्नान घालायचे आहे, असं करायचं आहे। त्यानंतर धनुरास। धनुराशीच्या लोकांना जर लॉस होत असेल, आजारपण तुमचं जर वाढलं असेल किंवा तुम्हाला आजारपण आलं असेल तर त्यांनी गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि भगवान हरीच्या मंदिरात नंतर ते लोकांमध्ये वाटायचे आहे। हा नैवेद्यही तुम्हाला मंदिरातच दाखवायचा आहे आणि मंदिरातच तिथे जे लोक अवेलेबल असेल त्यांना नैवेद्य म्हणून तो वाटायचा आहे। त्यानंतरची रास आहे मकर। मकर राशीच्या लोकांनी खाण्याचे पान, त्यावर 2 लवंग आणि 2 इलायच्या ठेवायच्या आहे आणि ते हनुमानाच्या मंदिरात अर्पण करायचे आहे। असं केल्याने तुमचे आजारपण दूर होतील। त्यानंतर तुम्हाला सीझनल फ्रूट वाटायचे आहे आणि पाण्याची सुविधा करायची आहे। ज्यांना पाण्याची गरज असेल अशा लोकांना तुम्हाला पाणी द्यायचं आहे। त्यानंतरची रास आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांमध्ये आता सध्या जर कामं पेंडिंग राहत असेल तर अशा लोकांनी एक नारळ घ्यायचा आहे, त्याला 7 वेळेस लाल धागा गुंडाळायचा आहे आणि त्याची नंतर गाठ न बांधता तो धागा तसाच ठेवायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला तुमच्या इष्टदेवांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि या दिवशी जमलं तर पिवळे कपडे तुम्ही घालायचे आहे। तुमचे जे काही कामं पेंडिंग राहत असेल त्यांना गती मिळायला सुरुवात होईल। त्यानंतरची रास म्हणजे मीन रास। मीन राशींच्या लोकांचं जर धनाचं नुकसान होत असेल तर अशा व्यक्तींनी केशरचा गंध बनवायचा आहे। म्हणजे 1 वाटी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाका आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा थोडासा असा गंध बनवायचा आहे आणि तो बनवलेला गंध तुम्ही तुमच्या इष्टदेवांना लावायचा आहे किंवा विष्णूंच्या मंदिरात जाऊन विष्णूंना लावायचं आहे आणि ती वाटी आणि ते केसर ते तिथेच ठेवून यायचं आहे। असं केल्याने तुमचे जे काही धनासंबंधित प्रॉब्लेम असेल ते सुटायला नक्कीच सुरुवात होईल। तुमचं नुकसान होणार नाही आणि कुठलेही चुकीचे डिसिजन हे घेतले जाणार नाही। तर असं आपल्या राशीनुसार हे उपाय आहे। नक्कीच 18 जूनला म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी करून बघा, तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण व्हायला सुरुवात होईल। आणि जर कोणाला हे उपाय करणं जर शक्य होत नसेल तर सगळ्यांसाठीच हा उपाय आहे। या दिवशी उपवास करणं तर शुभ मानलं जातं। मी तुम्हाला आधीच सांगितलं, शक्य असेल तर उपवास करा, नाही तर सीझनल फ्रूट दान करा आणि तेही जर शक्य होत नसेल तर जे गरजू असेल त्यांना पाणी जर तुम्हाला देता आलं तर बघा, नाही तर चिमण्यांना दाणे द्या, त्यांना पाणी द्या। एवढं जरी करता आलं ना तरी सुद्धा भरपूर झालं, पण ह्या दिवशी काहीतरी करूनच बघा, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल। एवढा छान दिवस तुमचा वाया जाणार नाही आणि तुमच्या पुण्यामध्ये थोडीशी वाढ ही नक्कीच होईल। तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।